मे महिन्यात कोरडी पडणाऱ्या कृष्णा नदीची सांगलीतील आयर्विन पुलाजवळील पाणी पातळी 15 फुटांवर पोहोचली. गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या पावसामुळे ही पाणी पातळी वाढली आहे. दरम्यान वारणा नदीच्या पाणी पात्रात देखील वाढ झाली आहे. मे महिन्यात दरवर्षी कोयना आणि वारणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडून केली जाते. दरवर्षी धरणातून मेच्या मध्याला पाणी सोडलं जातं, त्यामुळे सांगलीकरांचं पाणी संकट टळत असे. पण यावर्षी मे महिन्यातच नदीचं पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याचं चित्र आहे. मार्च-एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती, तर आता मे महिन्यात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या आठवड्यापासून सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे शहरासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय. सांगलीत असलेल्या कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे झालाय. सातारा जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे. सांगली जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस असल्याने शेतीला पाणी लागणाऱ्या मोटारी देखील बंद आहेत. नदीच्या पाणी पातळीत जोरदार वाढ होऊ लागली. सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाण्याची पातळी सध्या 15 फुटांवर पोहोचली, तर वारणा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे.